नमस्कार. रमाकांत पाटील सर, जितेंद्र राऊळ सर, माझे सहकारी सुशील शेजुळे, पानसे सर, गिरीश सामंत सर आणि मराठी कारणाच्या या परिषदेला आलेले सर्व मित्र हो. पानसे सर आणि सामंत सरांनी या अगोदर तुम्हाला शिक्षणाच्या अंगाने या सगळ्या प्रश्नावर कसं काय म्हणणं आहे आमचं सगळ्यांचं ह्याच्याबद्दल ते बोललेले आहे. पानसे सर शिक्षणाच्या क्षेत्रातले आहेत. ताराबाई मोडकांपासून अनुताई वाघांपासून जो शिक्षणाचा वारसा प्रयोगशील शिक्षणाचा आहे तो फक्त पालघरमध्ये ऐण्यात नाही तर महाराष्ट्रभरात नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सामंत सरांनी मुंबईमध्ये एक अत्यंत प्रयोगशील शाळा चालवलेली आहे आणि अशा प्रकारची प्रयोगशील शाळा त्यांनी चालवली आहे की त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी अनेकदा पालक त्या शाळेच्या अवतीभोवती कुठेतरी आपल्याला घर घेता येईल आणि मुलांची 10वी पर्यंतचं शिक्षण तिथे करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात. या सभागृहामध्ये मी 3 वाजता 3च्या दरम्यान जेव्हा आलो, मी आलोय पालघरमध्ये आम्ही लोक बरेच सकाळी, पण 3 वाजता आलो. त्याच्या आधी मला शेजुळेंनी फोन केला नव्हता ते इथे आल्यानंतर. त्यामुळे मला असं वाटलं की बहुतेक नेहमीप्रमाणे श्रोते आलेले नाहीयेत. त्यामुळे ज्या अर्थी श्रोते आलेले नाहीयेत त्या अर्थी वक्त्यांना कसं बोलवायचं म्हणून बहुतेक शेजुळे अर्धे पॅनिक आणि अर्धे रिलॅक्स्ड अशा मूडमध्ये आहेत. पण प्रत्यक्षात मी इथे आल्यानंतर मला असं लक्षात आलं की जवळपास हे सभागृह भरलेलं आहे. मी तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे की रविवारी दुपारी ज्यांनी शाकाहारी जेवण केलं असेल त्यांनी शाकाहारी, ज्यांनी मासे खाल्ले असतील त्यांनी मासे खाऊन आराम करण्याच्या ऐवजी मराठीची काळजी करण्याचा एक वाईट मार्ग तुम्ही पत्करलात आणि तुमच्या आयुष्यातले 2-3 तास तुम्हाला इथे द्यावेसे वाटले. मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभारी आहे. आम्ही सगळे लोक गेले काही महिने, 6-7 महिने, 8 महिने मराठी कारणाच्या या मुद्द्यावर काम करतो आहोत. 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्तानं जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही सगळे काम करतो आहोत. आणि मगाशी पानसे सर असं म्हणाले की 3री भाषा का नको, तर पहिली भाषा कधी शिकवायची, 2री भाषा कशी शिकवायची, 3री भाषा कधी शिकवायची याचं काही एक शास्त्र आहे आणि ते जर नीट पाळलं गेलं तर मुलांना 3ही भाषा नीट येतात. ते जर नीट पाळलं गेलं नाही तर कुठलीच भाषा नीट येत नाही. राहुल असं म्हणाले सुरुवातीला की दादा भुसे मंत्री झाल्या झाल्या पानसे सरांकडे ऐण्याला त्यांना भेटायला आले होते. ज्या दिवशी ते आले त्या दिवशी त्याच्यानंतर मला वाटतं 2 दिवसांनी मी पानसे सरांशी बोललो आणि पानसे सर खूप आनंदी होते की राज्याच्या शिक्षण मंत्र्याला असं वाटलेलं आहे की एक महत्वाचा शैक्षणिक प्रयोग आपण समजून घेतला पाहिजे. पण गेल्या 7-8 महिन्यातली दादा भुसेंची वाटचाल पाहता मला असं वाटतं की ते पानसेंकडे का आले असावे, तर आपल्याला काय करायचं नाहीये ह्याची स्पष्टता यावी म्हणून ते पानसे सरांकडे आले. जे काही बरं चालू आहे, ज्याच्यातनं मुलांचं भलं होण्याची शक्यता आहे, ज्यातनं शिक्षणाची गुणवत्ता वाढण्याची शक्यता आहे, अशी कुठलीही गोष्ट आपण चुकून करायची नाही. आणि जर काही करावंसं वाटलं तर लगेच राहुल रेखावारला फोन करायचा, म्हणजे तो आपला कान धरेल. याची क्लॅरिटी येण्यासाठी दादा भुसे पानसे सरांकडे आले होते. त्यामुळे पानसे सरांचा भ्रमनिरास झाला. माझा महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांबद्दल फारसा भ्रमच नसल्यामुळे भ्रमनिरास होण्याची काही शक्यता नाहीये. आधीच्याला झाकावा आणि नंतरच्याला काढावा अशा प्रकारची परिस्थिती आहे. एकच साम्य आपल्या 2008-9 पासून आतापर्यंतच्या शिक्षण मंत्र्यांच्या मध्ये आहे, ते म्हणजे त्यांचे किंवा त्यांच्या बायकोचे किंवा नवऱ्याचे प्रत्येक शाळेच्या मागच्या कमिशनचे दर कमी अधिक जास्त झालेले आहे. बायको मंत्री असेल तर नवरा कमिशनची व्यवस्था करतो, नवरा मंत्री असेल तर बायको आणि तिच्या अवतीभोवतीचे लोक करतात. एवढीच स्त्री पुरुष समानता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये या सगळ्या मंडळींनी आणली आहे. त्यामुळे हे जे काही त्यांचं चाललंय त्याच्यामध्ये मला अजिबात धक्कादायक, आश्चर्यकारक आणि त्यांनी हे कसं काय केलं असं वाटत नाही. त्यांनी हे केलं नसतं तरच आश्चर्य वाटण्यासारखी परिस्थिती आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी
जितेंद्र राऊळ, रमाकांत पाटील, सुशील शेजोळे जे दीर्घकाळ माझ्याबरोबर काम करतायत, या सगळ्या मंडळींनी लोकांना सोबत घेतलं, लोकांच्या बरोबर आणण्याचा त्यांना प्रयत्न केला. आणि आम्ही दोन ज्या कल्पना तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो त्यातली एक कल्पना आहे मराठी कारण. जे पानसे सर म्हणाले की वर्षानुवर्ष वर्तमानपत्रांमधले लोक आम्ही मराठी कारण असा शब्द लिहून पाठवतो, तो खोडून मराठीकरण असा करून पाठवतात, कारण त्यांना वाटतं ह्यांचं काहीतरी चुकलं आहे. तर चुकलेलं आमचं नाहीये, आम्ही थोडं काळाच्या पुढचं पाहतो आहोत की मराठी कारण हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं राजकारण, अर्थकारण आणि संस्कृतीकारण याच्याकडे नव्याने पाहण्याची पद्धत आहे. आणि या तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्ताने या सगळ्या कामाला आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला गेल्या 7-8 महिन्यात आमच्या असं लक्षात आलं की एरवी याच्या अगोदर आम्ही जेव्हा आंदोलन केलं 2010 साली, त्यावेळेला अरुण ठाकूर आणि इतर आमचे काही मित्र उपोषणाला बसले होते आझाद मैदानामध्ये. पानसे सर आणि आम्ही सगळे यांनी ते आंदोलन ऑर्गनाईज केलं होतं. व्यक्तिशः मला असं वाटत आलेलं आहे की गांधी हा कितीही आपला प्रिय माणूस असला तरी सुद्धा गांधींची जी उपोषणाची पद्धत आहे ती भारतीय समाजाच्या किंवा समकालीन महाराष्ट्रीय समाजाला अजिबातच योग्य नाही. कारण ज्यांच्यावर राग व्यक्त करून आपण उपाशी मरतो आहोत ते लोक आपण उपाशी मरावे या लायकीचे नाहीये. त्यामुळे आपण एक वेळ मरून जाऊ पण त्यांचा सत्सद विवेक अजिबात व्यक्त होणार नाही, कारण सत्सद विवेक नावाच्या ठिकाणी तिथे पोकळी आहे, ती गोष्ट रिकामी आहे. 2010 साली जेव्हा आम्ही आंदोलन केलं, अरुण ठाकूर हे आमचे जवळचे मित्र सगळ्यांचे, काही वर्षांच्या पूर्वी त्यांचं निधन झालं. त्याच वेळेला त्यांना किडनीचा त्रास होता आणि 4 ते 5 दिवस अशा प्रकारे माणसाने उपोषण केलं तर माणसाला किडनीचा त्रास अधिक वाढू शकतो असं आम्हाला त्यावेळेला सांगण्यात आलं. योगायोगाने अरुण ठाकूरांना ओळखणारे हुसेन दलवाईंच्या सारखे काही लोक त्यावेळेला सरकारमध्ये होते आणि मग 5-1 दिवसांनी सरकारमधल्या लोकांनी येऊन ते उपोषण थांबवलं आणि त्यानंतर जवळपास 200 ते 500 मराठी शाळांना आम्ही स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या कायद्याच्या अंतर्गत मान्यता मिळवली. पानसे सर, मी, गिरीश सामंत सर, रवींद्र धनक, आम्ही अनेक लोकांनी त्याच्यात थोडंफार काम केलं आणि 100-200 शाळांना मान्यता मिळाली. त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आम्ही फार महत्वाचं काम केलेलं आहे, म्हणजे मोठा तीर मारलेला आहे. नंतर आमच्या असं लक्षात आलं की ज्या 100-125 शाळांना मान्यतेसाठी आम्ही 4 वर्ष रक्त आटवलं त्याच जागी जवळपास 10,000 इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मान्यता देण्यासाठी कोणाला काहीच करावं लागलं नाही. म्हणजे कोणाला उपोषण करावं लागलं नाही, कोणाला रस्त्यावर यावं लागलं नाही. फक्त मंत्रालयात कोणत्या टेबलला किती पैसे द्यावे लागतात याच्याबद्दलची स्पष्टता तुम्हाला असेल तर तुम्हाला तातडीने स्वयंअर्थसहाय्यित शाळांना मान्यता मिळते. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की मराठी आणि इंग्रजी शाळा यांच्यामधली लढाई आम्हाला वाटते त्याच्यापेक्षा जास्त विषम आहे. गेल्या 10-20 वर्षांच्या मध्ये आम्हाला असं दिसतं की महाराष्ट्रात 30,000 नव्या स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरच्या शाळा आल्यात. त्यातल्या जवळपास 80% शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. एक 5-1% शाळा मराठी माध्यमाच्या असतील, थोड्या उर्दू असतील, थोड्या इतर भाषेच्या असतील. पण साधारणपणे सरकार अनुदानित शाळा देत नाही. कायम विना अनुदानित मधला कायम शब्द काढून टाकल्यानंतर टप्पा अनुदान सुरू झालं. पण ते टप्पा अनुदान सुद्धा तुम्हाला माहिती आहे की 20% पासून 40% जाण्यासाठी मध्ये किती ठिकाणी फायली तुम्हाला ओल्या कराव्या लागतात ह्याची तुम्हाला कल्पना आहे. मग काय उरतं मराठी शाळांसाठी? तर स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरची मान्यता घेणं आणि स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर ग्रामीण भागामध्ये, निमशहरी भागामध्ये, शहरांमध्ये शाळा चालवणं अत्यंत कठीण आहे. कारण समाजातला जो वंचित वर्ग या शाळांमध्ये येऊ शकतो त्यांच्याकडे 100-500 रुपये भरण्याची सुद्धा आर्थिक क्षमता नाही. आणि त्यांच्यातल्या ज्यांची 100-500 रुपये भरण्याची क्षमता आहे त्यांना असं वाटतं की एवढे पैसे जर आपल्याकडे असतील तर आपण मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांना का घालायचं? कारण मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घालणं
हे सामाजिक सांस्कृतिक अप्रतिष्ठेचं लक्षण समाजातल्या तळच्या घटकांमध्ये सुद्धा झालेलं आहे. आता हे सगळं तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्ताने होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मी तुमच्याशी का बोलतोय, तर आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात जेव्हा बोलायला लागलो त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की हिंदीला विरोध करणं, तिसऱ्या भाषेला विरोध करणं, एवढ्या एका मुद्द्यावर जर आम्ही लढत राहिलो तर यश मिळण्याची काही शक्यता नाही. ही समग्र लढाई आहे, ही मराठी शाळांची आणि मराठी भाषेची समग्र लढाई आहे. आणि यामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती हे रोगाचं लक्षण आहे. मूळ रोग जो आहे तो मराठी माध्यमाच्या शाळांवरचा समाजाचा उडलेला विश्वास, मराठी भाषेबद्दलचं समाजाचं आटणारं प्रेम आणि इंग्रजी ही बाजाराची भाषा असल्यामुळे त्या भाषेच्या मागे जाण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची समाजाची झालेली तयारी, या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला मराठी ही फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटसची भाषा आहे. म्हणजे 27 फेब्रुवारीला 1 मेला लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं लिहायचं, एकमेकांना शेअर करायचं आणि या प्रकारचं व्हर्च्युअल प्रेम मराठीवर दाखवायचं. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे भटांचं गाणं, जी कविता मराठीमध्ये आणली, तो आमचा कवी संगीतकार मित्र सुद्धा तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या बाबतीमध्ये जाहीरपणाने बोलला नाही. तो का बोलला नाही? कारण 2014 नंतरच्या ज्या लोकांच्या कळपामध्ये तो आहे, तो जो कळप आहे तो हिंदी हिंदू हिंदुस्थानवाल्यांचा कळप आहे. त्यामुळे आमचे जे सगळे पुरोगामी, लिब्रांडो, लेफ्ट ऑफ द सेंटर टाईपचे लोक आहेत, अशा लोकांचं मराठीचं प्रेम त्याच्यासारख्या लोकांना आता कम अस्सल वाटतं. त्यामुळे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं म्हणायचं, शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवायचं, पण आपल्या मुलांना मात्र चुकूनही मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं नाही. हे मराठी माणसांचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या भेंडवडे नावाच्या माझ्या गावात गेलो. धरणामुळे विस्थापित झालेलं गाव आहे ते. साधारणपणे 800 ते 1000 उंबरा असलेलं गाव आहे. या गावामध्ये रोज सकाळी 3 जीप येतात सीबीएसई बोर्डाच्या शाळांच्या, आणि 3 जीप भरून मुलं तिथून विटा नावाच्या 13 किलोमीटरच्या गावामध्ये रोज शाळेसाठी जात आहेत. आणि ती मुलं बूट घालतात, टाय वापरतात. त्या मुलांना चटपटीत इंग्रजी बोलता यावं आणि बर्थडेच्या दिवशी इंग्लिश पोएम म्हणता यावी अशी त्या मुलांच्या आई वडिलांची इच्छा आहे. आता याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्या इच्छेची सुरुवात कुठे झाली आहे, तर समाजाच्या वरच्या घटकांमध्ये झालेली आहे. समाजाच्या उच्च वर्गाने, समाजातल्या उच्च वर्णीयांनी आपल्या मुलांना पहिल्यांदा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. त्यामुळे लोक जेव्हा म्हणतात की मोलकरणीची मुलं पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात, तेव्हा लोकांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मोलकरणीने इंग्रजी माध्यमात जाणारी मुलं पहिल्यांदा कोणाच्या घरात पाहिली? जर ती तुमच्याच घरात पाहिली असतील तर इंग्रजी माध्यमाच्या वाढीचं पाप तुमचं आहे, मोलकरणीचं नाहीये. मोलकरणीला असं वाटतं की जर मला आज माझ्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणं परवडणार नसेल तर मी 4 आणखी घरांची धुणी भांडी करेन, पण मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत घालणार नाही. त्यामुळे मराठी ही आपल्या खुज्या अस्मितेची आणि प्रत्यक्ष व्यवहारातून जवळपास बेदखल झालेली अशा प्रकारची भाषा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आता जे लोक सत्तेवर आहेत असं मानण्याची पद्धत आहे की प्रचंड बहुमतामुळे ते लोकांच्या जीवावर सत्तेत आलेले आहेत. ते कसे सत्तेत आलेले आहेत ते गेल्या 2 महिन्यामध्ये मतचोरीचे जे काही पुरावे लोकांच्या पुढे आलेत त्याच्यावरून तुम्हाला कळेल. पण त्याचा निर्णय जेव्हा लागायचा तेव्हा लागेल. पण या पाशवी बहुमताचा त्यांना मिळणारा फायदा काय आहे? त्यांना असं वाटलं की आपला वारू आता कोणीही रोखू शकत नाही, आणि त्या कॉन्फिडन्स मधनं सरकारने पहिला आणि दुसरा असे दोन्ही शासन निर्णय आणले. त्यांना असं वाटलं नव्हतं की 288 पैकी 232 लोक
आपल्या सोबत विधिमंडळातले असताना 4-2 शिक्षण तज्ज्ञ आणि 4-2 भाषिक चळवळीतले कार्यकर्ते ज्यांना आपण मोजत पण नाही, त्यांच्या विरोधामुळे मराठी समाज पेटून उठू शकतो आणि त्यांच्या विरोधामुळे आपल्याला निर्णय बदलायला लागू शकतो, याची जर किंचित शंका फडणवीसांना आणि त्यांच्या गँगला आली असती तर कदाचित GR काढण्याच्या अगोदर त्यांनी विचार केला असता. पण सत्ता डोक्यात जाण्याचा एक फायदा असा आहे की तुमचे पाय आपोआप वर जातात आणि मग तुम्हाला खाली खेचणं समाजाला फार सोपं जातं. मग 16 एप्रिलला ह्याने एक GR आणला, 17 जूनचा GR तर मध्यरात्री आणलाय. त्यांचा लौकिक आहे, पहाटेचं सरकार, मध्यरात्रीचा GR हा त्यांच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही 16 जूनला शाळा सुरू होतात आणि 17 जूनला तुम्ही का मध्यरात्री शासन निर्णय आणता? आणि तो शासन निर्णय काय म्हणतो? हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल, पण एका इयत्तेतल्या 20 पेक्षा अधिक मुलांनी जर हा विषय मागितला, दुसरी भाषा मागितली, तर ती भाषा आम्ही मुलांना उपलब्ध करून देऊ. याचा अर्थ तुम्हाला सर्वसाधारणपणे या चालू ठेवू ना. हो हो, काय करू, चालू ठेवू का? तर मध्यरात्री यांनी GR आणला आणि एका इयत्तेची 20 पेक्षा जास्त मुलं जर दुसरी भाषा मागायला लागली तर त्यांना देऊ असं म्हटलेलं आहे. आता हे असे लोक आहेत, म्हणजे हेच नाही, त्यांच्या आधीचे शिंदे, त्यांच्या आधीचे उद्धव ठाकरे, त्यांच्या आधीचे फडणवीस, या सगळ्या लोकांनी अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे असे शासन निर्णय काढलेले आहेत. त्या शासन निर्णयांचीच एक पुस्तिका काढता येईल एवढे शासन निर्णय आहे. पण त्या शासन निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही, कारण सरकार काय म्हणतं, आमच्याकडे अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला पुरेसे शिक्षक नाही. आता ज्या वेळेला अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती झाली त्यावेळेला मी सरकारमध्ये OSD होतो, उद्धव ठाकरे सरकारमध्ये. त्यावेळेला मी काही लोकांशी बोललो आहे आणि अमराठी शाळांमधले पालक, मग त्या बदमाश पालकांमध्ये मराठी पालक पण आहेत, त्यांचं काय म्हणणं होतं की आमच्या मुलांना पहिली आणि दुसरी मराठी शिकवा किंवा तिसरी आणि चौथी शिकवा, मग 2 वर्षांनी 5वी 6वीला शिकवा, त्याच्यानंतर 2 वर्षांनी 7वी 8वीला शिकवा, पण काहीही करा आणि 9वी 10वीला मात्र अजिबात शिकवू नका. 9वी 10वीला का शिकवू नका? कारण 9वी 10वीला जर शिकवलं आणि त्या विषयाला जर मार्क दिले तर तुमच्या या मराठी भाषेमुळे आमच्या मुलांचे मार्क कमी होतात, आमच्या मुलांची मोबिलिटी कमी होते. म्हणजे मराठी ही काय भाषा आहे तर मुलांची मोबिलिटी कमी करणारी भाषा आहे. मराठी कोणी शिकवायची आहे? तुम्ही CBSE, ICSE, IGCSE, IB बोर्डाच्या शाळांमध्ये जाऊन बघा, ज्याचं आडनाव मराठी आहे असा कोणीही माणूस मराठी हा पेपर शिकवू शकतो. त्याला दुसरं कुठल्याही प्रकारचं एक्सपर्टीज असण्याची गरज नाही. आणि त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषयाचा शिक्षक हा सर्वाधिक तुच्छतेनं पाहिला जाणारा आणि सर्वाधिक हास्यास्पद ट्रीटमेंट मिळणारा माणूस आहे. पण हे आपल्याला चालतं. याचं कारण सुप्रिया सुळेंपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत कोणाचीही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत नाही. आपली मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत नसल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचं काय होतंय हा आपल्या राजकीय लोकांच्या अजेंड्याचा भाग नाही. आपल्या IAS अधिकाऱ्यांच्या मध्ये एक मला वाटतं नंदुरबारच्या त्या IAS अधिकारी आहेत, त्यांनी आपल्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालतानाचा फोटो आला. पण समजा एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने आपल्या मुलीला किंवा मुलाला मराठी माध्यमात घातलंय, एवढी एकच गोष्ट न आवडल्यामुळे सरकारने त्यांची बदली करून टाकली,
तर मग दुसऱ्या जिल्ह्यात पण जाऊन त्या बाई हा धोका पत्करतील का हे मला माहित नाही. पण नॉर्मल IAS आणि IPS लोकांची मुलं मराठीत जात नाहीत. उद्योग क्षेत्रातल्या अनेक मंडळींची जात नाहीत. म्हणजे जो आपल्याकडचा धनदांडगा आणि सत्ताधारी वर्ग आहे त्यातल्या कोणाचीही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जात नसल्यामुळे मातृभाषेतल्या शिक्षणाचं काय होतं किंवा काय व्हावं हा त्यांच्या दृष्टीने चर्चेचा विषय नाहीये. मग त्यांच्या दृष्टीने चर्चेचा विषय काय आहे तर अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवलं जाणं. मग लोकांनी काय म्हटलं ते थोडं सोपं करा. आपले एक शिक्षक आमदार आहेत, सुदैवाने त्यांच्या 3 टर्म संपल्या आणि आता ते घरी बसलेत, कपिल पाटील. तर ते असं म्हणाले की मराठी स्कोरिंग केलं पाहिजे. माझं तर असं त्याच्या पुढचं म्हणणं आहे की कपिल पाटलांच्या पद्धतीनं मराठी, आणि ते मला वाटतं तुमच्या पालघर जिल्ह्यातलेच आहेत, इथले भूमिपुत्र आहेत, तुम्ही सावध राहिलं पाहिजे तुमच्या भूमिपुत्रांपासून. तर ते काय म्हणतात, मराठी स्कोरिंग केलं म्हणजे काय, हिंदीला जेवढे मार्क मिळतात तेवढे मार्क मराठीला दिले पाहिजे. तुमच्यातले जे लोक शाळांमधले शिक्षक आहेत त्यांना हे माहिती आहे की 9वी 10वीला हिंदीला मार्क देणं हा स्कॅम आहे. काय प्रमाणात हिंदीला मार्क दिले जातात आणि त्यामुळे 11वी 12वीला मराठी आडनावाची मुलं सुद्धा हिंदी का घेतात, कारण त्यांना वाटतं मराठीत लिहिलं, मराठी विषय घेतला तर कमी मार्क पडतील आणि हिंदी हा विषय घेतला, लिहा अथवा न लिहा, चांगले मार्क मिळण्याची शक्यता आहे. या इकोसिस्टीम मध्ये, या परिसंस्थेमध्ये जेव्हा सरकार हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेला दादा भुसेंच्या जर पत्रकार परिषदा त्यावेळेच्या तुम्ही पाहिल्यात, तुमच्या असं लक्षात येईल की दादा भुसेंना हा निर्णय अजिबात घ्यायचा नव्हता. त्यांनी अनेक पत्रकारांना अनौपचारिकरित्या हे सांगितलेलं आहे की मला हा निर्णय घ्यायचा नाहीये, मला हा निर्णय घ्यायला सांगितलं गेलेलं आहे. पण असं आहे की तुम्ही चार्टर्ड फ्लाईटने गुवाहाटीला गेल्यानंतर मग तुमचा स्वाभिमान फारसा राहू शकत नाही. तुमच्या स्वाभिमानाची किंमत सुद्धा 50 कोटी 100 कोटी असते किंवा काही ठिकाणी मराठी शाळांचा बळी देणं ही असते. कामाख्या देवीला रेड्याचा बळी देण्यापेक्षा मराठी शाळांचा बळी देणं ही जास्त सोपी गोष्ट आहे. त्यामुळे दादा भुसेंनी जे केलं ते त्यांच्या पंथाला धरून आहे. दादा भुसेंच्या हाताखालचे जे 3 IAS आहेत, सचिंद्र प्रताप सिंग, रणजित सिंग देवल आणि रेखावार, यातला सर्वात बदमाश माणूस राहुल रेखावार हा आहे. आपल्याकडे काय आहे की IAS आणि IPS हे स्वतंत्र भारतातले नवे ब्राह्मण आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याकडे लोक बोलत नाहीत. आपले लोक काय म्हणतात, हा पक्ष ना चोरच आहे, ते ना नालायकच आहेत. पण IAS लोकांच्या बद्दल आणि गेल्या 20 वर्षात कॉर्पोरेट कुलींच्या बद्दल बोलण्याची आपली पद्धत काय, नाही तो तर TCS मध्ये आहे, तो तर इन्फोसिस मध्ये आहे. अरे पण त्याचं एकूण जे समाजाचं आकलन आहे ते अत्यंत किरकोळ आहे. हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. आपल्या देशामधले नवे सरंजामदार कोण आहे तर IAS आणि IPS हे आपले नवे सरंजामदार आहेत. आणि म्हणून राहुल रेखावार ठरवतो, तो पत्रकार परिषदा घेऊन सांगतो की हिंदीची सक्ती करणं आवश्यक आहे. काय कारण त्यांनी दिलंय की CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये 3 भाषा शिकवल्या जातात, इंग्रजी, हिंदी आणि आता सरकारने आग्रह केल्यामुळे मराठी. मग तिकडे 3 भाषा आहेत म्हणून इक्वलायझेशनचा भाग म्हणून आम्ही इकडे पण 3 भाषा आणतोय. आमचं उलट म्हणणं आहे, CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांमधून 1ली ते 4थी पर्यंत हिंदी काढून टाका, फक्त इंग्रजी आणि मराठी ठेवा. आणि पानसे सर म्हणतात इंग्रजी सुद्धा काढून टाका. हे मला तत्वतः मान्य असलं तरी मी बेसिकली कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आपल्या मागे किती लोक आहेत याचा सुद्धा चळवळ चालवणाऱ्या माणसाला विचार करावा लागतो. जे लोक आजच्या घडीला हिंदीला विरोध करताना माझ्या सोबत आहेत ते इंग्रजीला केलेल्या विरोधाचं ऐकून घेतील, पण अंमलात आणण्यासाठी अजून त्यांचं फारच मतपरिवर्तन होण्याची गरज आहे. आणि ते करण्यासाठी एखादा बाबासाहेबांच्या ताकदीचा माणूस लागतो. माझ्यासारख्या मर्त्य मानवाचं ते काम नाही. हे त्याला ज्या ताकदीची माणसं लागतात ती कदाचित थोडं वेगळी बौद्धिक आणि राजकीय ताकद असणारे लोक आहेत. त्यामुळे निर्णय घेतला सरकारने, दोन्ही शासन निर्णय आम्ही त्यांना रद्द करायला भाग पाडले आणि त्यानंतर नरेंद्र जाधवांची समिती आली.
तुमच्यापैकी अनेकांनी त्यांचे गुगल फॉर्म पाहिले असतील. नरेंद्र जाधव तुमच्यापैकी अनेकांना माहीत असतील. नरेंद्र जाधवांच्या आमचा बाप पण आम्ही बद्दल सर्वसाधारण दलितांना जसं प्रेम आहे तसं मध्यमवर्गीयांना त्यापेक्षा पण जास्त प्रेम आहे. याचं कारण असं की बऱ्याच मध्यमवर्गीयांना रिट्रोस्पेक्टिव्हली पश्चात्तापाची जाणीव असते की आपल्या पूर्वजांनी कोणावर तरी अन्याय केलाय, आपण किमान त्याचं पुस्तक वाचून त्याच्या अन्यायाचं परिमार्जन केलं पाहिजे. पण ते परिमार्जन करण्यासाठी तुम्ही आमचा बाप आणि आम्ही सारखं टुकारच पुस्तक वाचलं पाहिजे असं अजिबात नाहीये. तुम्ही बलुत वाचू शकता, तुम्ही उपरा वाचू शकता, तुम्ही शंकरराव खरातांचं आत्मचरित्र वाचू शकता, इथं मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे वाचू शकता, बरं दलित साहित्य उर्मिला पवारांचं आयदान वाचू शकता. त्यामुळे मला पहा आणि फुले वहा या प्रकारे न लिहिलेली पण दलितांची आत्मचरित्र उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला नरेंद्र जाधवांकडे जायला पाहिजे असं नाही. जाधवांची समिती नेमली आहे. पहिले 2 महिने त्या समितीला सदस्यच नव्हते, आता सदस्य आहेत आणि जाधव सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. हे सगळं एकदा चिन्मयीताई आणि आम्ही राज ठाकरेंना भेटलो, त्याच्या आधी उद्धव ठाकरेंना भेटलो. आम्ही त्यांना म्हटलं होतं की या समितीच्या संबंधात तुम्ही काहीतरी म्हणायला पाहिजे. पण त्यांचं असं म्हणणं होतं होईल तेव्हा बघू, आपण त्यांना महाराष्ट्रात फिरूच द्यायचं नाही. मला असं वाटतं की असं तुम्हाला करता येत नाही. फिरूच द्यायचं नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासणार का? तुम्ही त्यांना कुठे बंद करून ठेवणार का? म्हणजे ते जे काही करतायत ते जसं नीट सरकार रिपोर्ट करताय तसं त्याला होणारा विरोध सुद्धा रिपोर्ट करणं आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. ही जी मराठी कारणाची परिषद आहे हे नरेंद्र जाधवांच्या समितीच्या न कराव्याशा असणाऱ्या व्यवहाराला आम्ही चळवळ म्हणून दिलेलं उत्तर आहे. आम्ही काय करतो आहोत, आम्ही एक पुस्तिका तयार केली आहे. गिरीश सामंत सर आहेत, डॉक्टर प्रकाश परब आहेत, पानसे सर आहेत, या सगळ्यांनी मिळून आम्ही एक पुस्तिका 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या बद्दलची आमची भूमिका मांडणारी तयार केली आहे. येत्या 21 नोव्हेंबरला म्हणजे ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातला पहिला गोळीबार मोरारजी देसाईंच्या कृपेने झाला, त्या दिवसाची स्मृती म्हणून 21 नोव्हेंबरला या पुस्तिकेचं प्रकाशन आम्ही मुंबईत करू आणि आम्ही ती पुस्तिका सॉफ्ट कॉपीमध्ये सर्व ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देणार आहोत विनामूल्य स्वरूपामध्ये. आम्हाला असं वाटतं की आमचं जे म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत, ते सरकारपर्यंत या पद्धतीने पोहोचवणार आहोत. आम्हाला लोकांनी विचारलं की मग तुम्ही गुगल फॉर्म भरणार का, तुम्ही आणखी कोणाला भरायला सांगणार का? गुगल फॉर्म तयार करण्यासाठी आणि ते तयार केले आहेत ते भरारे असं सांगण्यासाठी सरकारला समिती नेमावी लागत नाही. ते काम तुम्हाला नुसतं वेबसाईटवर मटेरियल टाकून करता येणं शक्य आहे. पण आता सरकारची पंचायत काय झाली आहे, 2 GR त्यांनी मागे घेतले, पण फडणवीसांचा जो आग्रह आहे आणि फडणवीसांचा जो पॉलिटिकल ॲरोगन्स आहे त्या ॲरोगन्सचं काय कारण आहे, तर ते असं एका ठिकाणी म्हणाले की लोकांना इंग्रजी चालते पण भारतीय भाषा चालत नाही. आम्हाला इंग्रजी चालते, आम्हाला मराठी सारखी भारतीय भाषा चालते, आम्ही सगळ्यांनी इथल्या आमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्येच घातलेली आहे, पण फडणवीसांनी त्यांच्या मुलीला ICSE बोर्डाच्या शाळेमध्ये घातलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत पण घातलेलं नाही त्यांनी मराठी भाषेबद्दलचं प्रेम आम्हाला सांगण्याचा उपद्व्याप करू नये. आमच्या भाषेवर प्रेम आहे आणि म्हणून आमची मुलं आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली आहेत. दुसरं त्यांनी काय म्हटलं, आमच्याकडे मुबलक शिक्षक उपलब्ध आहेत. कुठून आले मुबलक शिक्षक मला सांगा? अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला तुमच्याकडे लोक नाहीत. मग तुमच्याकडे जे मुबलक लोक आहेत ते हिंदी करून BEd DEd करून सध्या बेकार असलेली जी मुलं आहेत त्या मुलांची तुम्हाला भरती करायची आहे का? ज्या पद्धतीनं कुर्ला टर्मिनसला तुम्ही UP बिहार मधल्या गाड्या आणून मजूर आणताय त्याच पद्धतीनं तुम्ही शिक्षकांच्या पण गाड्या भरून महाराष्ट्रात आणणार आहात. आणि तसं जर तुम्ही करणार असाल तर हिंदी भाषेची सक्ती ही गायपट्ट्यातल्या लोकांची महाराष्ट्रातली रोजगार हमी योजना आहे का? या पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे आतापर्यंत लोकांना कोकण ठाण्यातनं सुरू होतं आणि राणे साहेबांच्या इथे संपतं एवढंच माहिती होतं. बऱ्याच लोकांना पालघर नावाची काही भानगड आहे हे अनेक वेळेला माहित नव्हतं.
ते कशामुळे कळायला लागलं? ते कळायला लागलेलं आहे, या जिल्ह्याचा हॉटस्पॉट केला या लोकांनी. बुलेट ट्रेन कुठे आणायची? पालघरमध्ये आणायची. फ्रेट कॉरिडॉर कुठे आणायचा? पालघरमध्ये आणायचा. वाढवण बंदर कुठे आणायचं? पालघरमध्ये आणायचं. मुरबेचा प्रकल्प कुठे आणायचा? पालघरमध्ये आणायचा. 1,500 रुपये देऊन जिंदालचे पोलीस कुठे आणायचे? पालघरमध्ये आणायचे. हे सगळं पालघरमध्ये का करायचं? कारण मुंबई आणि मुंबई उपनगराची वाढण्याची क्षमता संपली आहे. मग आणि ठाणे जिल्हा ज्याला आता काय, जिथे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की कळवा आणि मुंबऱ्याला लोक आता अप्पर ठाणे म्हणतात. हे जर कळव्यातल्या आणि मुंबऱ्यातल्या लोकांना कळलं तर ते हाय खाऊन जीव देतील. पण कळवा मुंबऱ्याच्या भागाला अप्पर ठाणे असं लोक म्हणतात, कारण बिल्डर लोकांची जागा विकण्याची जी एक स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये कळवा म्हटलं तर कोण घरं विकत घेत नाही, पण अप्पर ठाणे म्हटलं तर त्याच जागेवर घरं विकत घेतात आणि लोकांना ते अप मार्केट वाटतं. हे इतकं किळसवाण आहे. मी तुम्हाला सांगतो की भांडूप या शब्दाचं जे BHANDUP असं स्पेलिंग आहे, त्यातलं युपी हे फक्त एरो दाखवून वर केलंय आणि मग भांडूपच्या ऐवजी भांडप असं करून इथे राहणं म्हणजे वर जाण्याचा, म्हणजे अशा अर्थाने वर जाण्याचा नाही, मोबिलिटीच्या अर्थाने वर जाण्याचा मार्ग आहे. हे बिल्डरांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. तुम्हाला असा प्रश्न पडेल की भाषेच्या प्रश्नावर, संस्कृतीच्या प्रश्नावर ज्या परिषदेसाठी आपण एकत्र जमलो आहोत तिथे आपण हा रिअल इस्टेटचा, घरांचा, स्थलांतराचा मुद्दा का मांडतोय किंवा मी का सांगतोय? मला असं वाटतं की भाषेच्या मुद्द्याचा, संस्कृतीच्या मुद्द्याचा तुम्हाला एकट्याने विचारच करता येणार नाही. माझे मित्र शेजुळे ज्या इमारतीमध्ये राहतात, बऱ्यापैकी मराठी लोकांची वस्ती आहे, पण बऱ्यापैकी अमराठी लोकांची पण वस्ती आहे. त्या इमारतीमध्ये आज खाली भाड्याने कोणी कोणाला घरं द्यावीत की नाही याच्याबद्दलची नोटीस मी पाहिली. ती नोटीस हिंदीमध्ये आहे. म्हणजे तिथे असणारा जो उत्तर भारतीय आहे त्याची एवढी भीड चेपलेली आहे की त्याला आपण भाड्यानं घर देताना सुद्धा हिंदीमध्ये ती नोटीस टाकली पाहिजे असं वाटतं. इथे उत्तर भारतीयांना वाटतं आहे, बोरिवलीमध्ये, घाटकोपरमध्ये, मुलुंडमध्ये गुजराती मारवाड्यांना वाटतंय. आणि त्यामुळे मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती तुम्हाला अनेक ठिकाणी अत्यंतिक वंचित अवस्थेमध्ये आहे हे लक्षात येईल. आता हा जो तुमचा पालघर जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये वाढवणचा प्रकल्प आल्यानंतर रोजगार वाढेल असं आपले लाडके मुख्यमंत्री सांगतात. अनेक ठिकाणी पेपरवाले सुद्धा बातम्यांची खातरजमा न करता डेस्कच्या बातम्या करतात. सगळे करत असतील नाही, काही लोक करतात की वाढवण पासून समृद्धी महामार्गाकडे आम्ही सुसाट आता गाड्या जाणार. तर ते सुसाट कोणाला जायचं आहे आणि सुसाट कोण जाणार आहे? समृद्धी महामार्गावरून पण खूप लोक सुसाट गेलेले आहेत. पहिला सुसाट गेलेला माणूस मोपलवार हा आहे, कारण तो वॉर रूमचं काम बघत होता आणि तो काही हजार कोटी रुपयांच्या व्यवहारात गुंतलेल्या लोकांच्या पैकीचा एक आहे. म्हणजे धनदांडगे सनदी अधिकारी, धनदांडगे पोलीस अधिकारी, धनदांडगे लोकप्रतिनिधी यांच्या समृद्धीसाठी पर्यावरणाचा, परिसंस्थेचा आणि तिथल्या भाषा संस्कृतीचा नाश करायला आपण मागे पुढे पाहत नाही. आज या जिल्ह्यामध्ये 2011 आणि 25 या 14 वर्षातली तुम्ही बदललेली आकडेवारी जर घेतली तर कदाचित ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा यामध्ये उत्तर भारतीयांचं स्थलांतर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आहे. आज मुंबईच्या जुहू चौपाटीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात छठपूजा होते आहे. आणखी काही दिवसांनी, म्हणजे गणेशोत्सवाचं काही फार बरं चाललंय असं माझं म्हणणं नाही, पण जे काही चाललंय ते सुद्धा तुम्हाला कोपऱ्यात करावं लागेल. आणि छठ पूजा हाच महाराष्ट्राचा महाराष्ट्रीय सण होण्याची शक्यता आहे आणि ते केवळ दलाली करणाऱ्या मराठी राजकारण्यांमुळे होणार आहे. हे जे आहे आणि हे जे लोक आहेत, या लोकांच्या अजेंड्यावर काय आहे? परप्रांतीयांचं निवांतपणे राहणं आहे, पण मराठी लोकांच्या शाळा नाहीयेत. त्यामुळे तुम्ही अनेक ठिकाणी चेक करा, साध्या साध्या शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, त्यांचं CBSE करण, ICSE करण करून माध्यमांतर केलं गेलंय.
आम्ही मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंशी याच्याबद्दल भांडलो, महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये सुप्रिया सुळेंच्या पवार पब्लिक स्कूलच्या बद्दलची आम्ही भूमिका मांडली की जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन महत्वाच्या नेत्यांनी राज्यातल्या सीबीएसई बोर्डाच्याच शाळा काढल्या आणि त्यांनी त्याचं जस्टिफिकेशन पण दिलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवताच येणार नाहीत, महानगरपालिकेच्या शाळा टिकवताच येणार नाहीत. आता प्रश्न असा आहे, अनेक राजकीय पुढारी तुम्ही पहा, आपल्या राजकीय वर्गामध्ये, आपल्या प्रशासकीय वर्गामध्ये कोणीही मराठी हे शिक्षणाचं माध्यम म्हणून टिकवावं असं म्हणत नाही. लोक काय म्हणतात, त्यातल्या त्यात मराठी कुठेतरी शिकवा, 1ली ते 4थीला शिकवा, 5वी ते 7वीला शिकवा, 8वी ते 10वीला शिकवा. नाहीतर लोकांचा युक्तिवाद काय आहे, आम्ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं पण घरामध्ये मराठीत बोलतोय. जे लोक स्वतःची अशी फसवणूक करतायत त्या लोकांनी आपल्या घरामध्ये हे तपासून पाहावं की तुमची मुलं मराठी बोलतायत का तुम्ही तोडकं मोडकं इंग्रजी बोलण्याच्या नादामध्ये तुम्ही आणि तुमचे आई वडील, तुमच्या घरातली ज्येष्ठ नागरिक मंडळी तुमचाच लँग्वेज शिफ्ट होतो आहे का. त्यामुळे आता जे हिंदीचं दुखणं आपल्याला दिसतं आहे, या हिंदीच्या दुखण्याचा जो एक अत्यंत महत्वाचा भाग ज्याच्याकडे आपण नीट पाहत नाही आहोत, तो अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठीचा खूप वेगाने लय होताना या राज्यामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे ही भाषा टिकवली गेली पाहिजे. मगाशी पानसे सरांनी सांगितलं, सामंत सरांनी पण सांगितलं की 2 भाषा ज्यांच्या व्याकरणामध्ये साधर्म्य वैधर्म्य आहे अशा प्रकारच्या भाषा तुम्ही एकाच टप्प्याला शिकायला लागलात तर हळूहळू तुम्ही कोणती भाषा बोलताय हे लोकांना कळेनासं होतं. अनेक शाळांमध्ये, कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये, सीबीएसईच्या शाळांमध्ये मुलांना मातृभाषेत बोलू दिलं जात नाही, इंग्रजीमध्ये तितकं नीट बोलता येत नाही. म्हणून कोणतीही मातृभाषा असलेल्या मुलांची संभाषणाची भाषा हिंदी आहे. मी हे अनेकदा उदाहरण लोकांना दिलेलं आहे की मैं तेरी मदत करता हूं असं हिंदीतलं वाक्य आहे. आपल्या मराठी मालिकांमध्ये लोक मी तुझी मदत करतो असं सर्रास म्हणतात. लिहिणाऱ्याला, बोलणाऱ्याला, पाहणाऱ्याला कोणालाही हे मैं तेरी मदत करता हूंचं मराठी रूपांतर आहे आणि चूक आहे याचा अंदाज येत नाही. हे मी तुम्हाला किरकोळ उदाहरण सांगतोय. आपल्याकडच्या काही पेपरवाल्यांनी असं म्हटलं की तरुणांना ही भाषा आवडते. तुमच्यापैकी काही लोक इन्स्टावर असतील, अनेक तरुण मुलं इन्स्टावर असतात. हळूहळू इंग्रजी माध्यमामुळे आणि पहिलीपासून, ज्याचा उल्लेख पानसे सरांनी आणि सामंतांनी मगाशी केला, पहिलीपासून 2-2 भाषा एकत्र शिकवल्यामुळे कुठल्याच भाषेचं भरण पोषण आपल्या मुलांचं नीट झालेलं नाही. अशा अर्ध्या कच्च्या शिजलेल्या 2 भाषा आपल्या सोबत असताना तिसरी अर्धी कच्ची शिजवलेली भाषा मुलांना देणं म्हणजे मुलांचा भाषिक खून करण्यासारखं आहे. या आधारावर आम्ही सरकारशी भांडलो. 2 मुद्दे मी सांगतो आणि त्यानंतर थांबतो. मला असं वाटतं की सगळ्या राजकीय पक्षांनी, नागरी समाजातल्या चळवळींनी आम्ही याच्यावर आंदोलनं केली. आम्ही शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी केली. ती ज्या वेळेला प्रतिकात्मक होळी आम्ही केली त्यावेळेला 250-300 लोकांवर त्यांनी त्यावेळेला FIR नोंदवला. आणि तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा असं घडतंय आमच्या चळवळीच्या आयुष्यामध्ये की वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांनी आतापर्यंत मराठीच्या चळवळी ह्या एकतर दोस्ती खात्यात कव्हर केल्या किंवा अनुल्लेखाने मारलं. आता असं झालंय की आता सगळ्या मंडळींच्या लक्षात आलंय की अरे ह्यांना पण थोडा TRP आहे, यांचं पण कुणीतरी ऐकतं आहे. म्हणजे एकेकाळ आमच्या व्हिडिओ खाली, म्हणजे चिन्मयीताईंचा एक युट्यूबवरचं छोटं रील आहे, ते साधारणपणे 17 लाख लोकांनी पाहिलंय. त्या अभिनेत्री आहेत म्हणून त्यांच्याकडे लोक येतातच, पण ही बाई जे बोलते आहे ते बोलल्यामुळे आपलं चॅनल पण जास्त लोकांच्या पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कोलॅटरल फायद्यामुळे पण लोक त्यांच्याकडे यायला लागले. म्हणजे ज्यांना कुणाला आतापर्यंत असं वाटत होतं की मराठीचं काम करणं हे आतबट्ट्याचं आहे का, त्यांनी जरा अभिलोक ज्या मुलाखती देतो त्या मुलाखतीच्या खालच्या कमेंट्स बघाव्यात आणि त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की समाजाने थोडी कूस बदलली आहे. रानड्यांच्या मृत्यूनंतर टिळक असं म्हणाले होते की दीर्घकाळ झोपलेल्या या समाजाला रानड्यांनी जागं केलं.
आपल्या समाजाला दीर्घकाळ झोपण्याची आणि थोडाच वेळ ब्रेक घेऊन जागं होण्याची, पुन्हा चहा घेऊन झोपण्याची अशा प्रकारची सवय आहे. हा आपल्या समाजाचा प्रॉब्लेम आहे. आपण कधी जागे होतो? शिवजयंतीला जागे होतो, महाराष्ट्र दिनाला जागे होतो. आता दहीहंडीला गौतमी पाटील आल्यानंतर आपण झोपूच शकत नाही, त्यामुळे आपल्याला जागं राहणं भाग असतं. गणपतीमध्ये लालबागच्या राजाच्या त्या व्हॉलेंटियर्सनी आपल्याला बुकलून काढल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही, त्यामुळे आपण जागे राहतो. याच्या व्यतिरिक्त जे आपल्या समाजाचं जगणं आहे ते अत्यंत अजगरी, सुस्तावलेलं अशा स्वरूपाचं जगणं आहे. या जगण्याला थोडं पंक्चर करण्याचं काम आम्ही केलं. आणि हे मी तुम्हाला सांगतो, इथे आपल्याकडे 2014च्या स्वातंत्र्यामुळे भारावलेले पण लोक ऑडियन्समध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्या भावना माझ्यामुळे दुखावल्या जातील अशीही शक्यता आहे. रेकॉर्ड फक्त मी तुम्हाला स्ट्रेट करून देतो. 1947 सालीच या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 2014 साली स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे किती मूर्ख लोक या देशात आहेत हे आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे 2014च्या नंतर जे काही घडलेलं आहे त्याच्यामध्ये हिंदुस्थानचं जे नॅरेटिव्ह आहे त्या नॅरेटिव्ह मध्ये आधी मुसलमान तुमचा शत्रू आहे, मग ख्रिश्चन तुमचा शत्रू आहे, मग बौद्ध तुमचा शत्रू आहे, मग ईशान्य भारतातले लोक तुमचे शत्रू आहेत आणि मग हिंदू धर्मातले खालच्या थरातले लोक तुमचे शत्रू आहेत. यांना काउंटर करणारं जे आयडियोलॉजिकल नॅरेटिव्ह आहे ते महाराष्ट्र धर्माचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला मुसलमान पण आमचा आहे, महाराष्ट्रातला वसईच्या चर्चमधला ख्रिश्चन पण आमचा आहे, महाराष्ट्रातला नामांतर महत्वाचं मानणारा बौद्ध पण आमचा आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातले लोक जे मराठी ही आपली भाषा मानतात. हमीद दलवाईंसारखा माणूस जो कमालीच्या त्रासातनं हे सगळं उभं करतो, अशी सगळी माणसं मी जन्म त्यांचा कोणत्याही धर्मात झालेला असो ते महाराष्ट्र धर्माचेच पाईक आहेत असं मानतो. हा जो महाराष्ट्र धर्म आहे या महाराष्ट्र धर्मासाठी आम्ही काम करतो आहोत. धोका जो मला दिसतो आताच्या काळातला तो असा, हे तिसरी मुंबई, चौथ्या मुंबईचं स्वप्न खूप लोकांना दिसतं आहे. लोकांना असं वाटतंय रस्त्याकडेच्या जमिनी विकल्या गेल्या तर जसे तिकडे गुंठा पाटील निर्माण झाले तसे इथे पण गुंठा पाटील निर्माण होतात आणि निर्माण झालेले गुंठा पाटील मग 2-2 इंचाच्या चेन घालून बाईकवर, बुलेटवरनं जोरजोरात आवाज करत हिंडतात. त्याच्यातनं पुण्यात कोयता गँग तयार होतात. त्यातनं फक्त अंतिमतः प्रवीण तरडेचंच भलं होतं जो त्याच्यावर सिनेमे काढतो आणि जो इसेन्शियली बहुजनांमधला हिंदुत्ववादीच आहे, ज्याचा बहुजनांमधल्या धर्मनिरपेक्षतेशी आणि महाराष्ट्र धर्माशी काही संबंध नाही. त्यामुळे रस्त्यावरल्या जमिनी विकताना गावामध्ये कृपाशंकर सिंग सारख्या भामट्याला मराठी करून त्याला 300 एकर जमिनी विकताना आणि इथे वाढवण बंदर असेल किंवा मुरबेचा प्रकल्प असेल, इथे कोणाच्या तरी खिशातले पैसे आपलेसे करून आपल्या लढणाऱ्या माणसांचं बळ कमी करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजच तुम्ही बोरिवलीपासून निघालात तर तुम्हाला गुजरातमध्ये गेलेले आहात असा फील येतो. वाढवण बंदर होऊ द्या, तथाकथित मुरबेचा प्रकल्प होऊ द्या, अदानी शेठची, अंबानी शेठची जागा जिथे आहे ती चौथी मुंबई होऊ द्या, अदानी शेठची धारावी होऊन मिठागर नामशेष होऊ द्या. हळूहळू हा जो MMRचा प्रांत आहे हा लोकसंख्येनं उत्तर भारतीयांचा आणि पैशावर गुजर मारवाड्यांचा होणार आहे आणि मराठी ही इथल्या लोकांची तिसरी भाषा होईल. ज्यांना 56 साली असं वाटलं की घाट्यांच्या हातामध्ये हे राज्य गेलं, हे वाईट झालं, आणि ज्यांनी मुंबई तुमची, भांडी घासा आमची असं हिणवून म्हटलं, त्या लोकांना मोरारजींनी आणि सखा पाटलांनी पाहिलेलं स्वप्न एखादा देवेंद्र फडणवीस सुद्धा पूर्ण करू शकतो. गुजरात्यांची स्वप्न पूर्ण करायला गुजरातीच असला पाहिजे असं नाहीये. त्यांना विकला गेलेला मराठी माणूस सुद्धा चालतो. त्यामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की MMRचं वेगळं राज्य होण्याची नितांत शक्यता आहे. MMRचं राज्य झालं तर आता जो सोकॉल्ड शक्तीपीठ मार्ग होतोय तो का होतोय? गडचिरोलीतल्या खाणीतल्या वस्तू गोव्याच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी अदानीला निष्कंटक मार्ग मिळावा याच्यासाठीचा तो शक्तीपीठ मार्ग आहे. आणि त्याच्यामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे
की वाढवणला जे लोक भांडतायत तिथे मागे सत्यजित चव्हाण आहे, मंगेश सावंत आहेत, या लोकांनी बारसू आणि नाणारसाठी भांडण केलं. इथे ताई आहेत त्या वाढवणसाठी भांडतायत, शशी सोनावणे आहे, इतरही माणसं आहेत. या सगळ्या भांडणाऱ्या लोकांच्या मागे आम्ही का उभं राहिलं पाहिजे? मराठी माणूस नाही राहिला तर मराठी भाषा कशी राहील? आणि मराठी भाषा नाही राहिली तर मराठी शाळा कशा राहतील? त्यामुळे मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी शाळा यांचं एकमेकांशी आतड्याचं नातं आहे. मराठी शाळा राहतील पण मराठी माणूस राहणार नाही. इथेही उत्तर भारतीयांची काही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जातात, पण का जातात? अजून त्यांच्या इकडे संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंग सारखे माजलेले बैल या जिल्ह्यात तुमच्या नाहीये, पण आता ते स्वतःचे बोर्ड लावू लागलेत बादशाह म्हणून. हळूहळू ते बादशाह म्हणून अधिक बोर्ड लावतील आणि इथल्या मराठी लोकांच्या उरावर बसतील. जे मुंबईकरांनी स्वतःच्या मूर्खपणामुळे घडवून घेतलंय ते पालघरवासियांनी करावं असं मला वाटत नाही. त्यामुळे तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातली लढाई ही हिंदी, हिंदू, हिंदुस्थानच्या कथनाच्या विरोधातली लढाई आहे. आणि ती लढाई तुम्हाला व्हॉट्सअपवर सकाळी 6 वाजता फॉरवर्ड करून लढता येणार नाही. ती लढाई रस्त्यावर उतरून करायची लढाई आहे. ती लढाई आज जसं राजकीय पक्षांना अंतिमतः जाग आली आणि त्यांना लक्षात आलं की मतचोरांचा बंदोबस्त घरात बसून होत नाही, मतचोरांचा बंदोबस्त जसा होत नाही तसा भाषा चोरांचा पण बंदोबस्त होत नाही. भाषा चोरांच्या बंदोबस्तासाठी सुद्धा रस्त्यावरच उतरलं पाहिजे. इथे आलेली माणसं संख्येनं चांगली आली आहेत, मला आनंद वाटतो त्याचा. आम्ही 10-20 लोकांच्या बरोबर पण सभा घेतल्या आहेत आणि आम्ही असं गृहीत धरलंय की उद्या जास्त लोक येतील. पण तो उद्या उजाडतो ह्याच्यावर माझा 6 महिन्यापर्यंत विश्वास नव्हता. पण मराठी समाज अगदीच कृतघ्न आहे असं गेल्या 7 महिन्यात म्हणता येण्यासारखी परिस्थिती नाही. खूप आम्हाला लाथा खायला लावल्या समाजाने, पण आम्ही मरण्याच्या अगोदर मराठी समाजाने तुम्ही बरं बोललात म्हणून आम्ही तुमचं उशिरा का होईना ऐकतो आहोत, एवढा तरी किमान एक दिलासा दिलाय असं मला वाटतं. नुसतं सातवाहनाचा, चक्रधरांचा आणि तुकाराम ज्ञानेश्वरांचा आणि शिवाजी महाराजांच्या दाढीचा वारसा सांगून चालत नाही, कर्तृत्वाचा पण सांगावा लागतो. आपण सगळे तो वारसा सांगूया अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि या लढाईमध्ये सर्व प्रकारांनी सहभागी व्हा. आम्ही काही वेळेला इथं येऊ, पण जेव्हा येणार नाही तेव्हा सुद्धा पालघर मधली एकही मराठी शाळा बंद पडता कामा नये ह्याच्यासाठी प्रयत्न करा. खरं तर तुम्हाला मी हे तुम्हाला राऊळ साहेब इथे सांगता कामा नये, पण तुम्ही प्रभाकर राऊळांचे मोठे भाऊ आहात, तुमचं ते ऐकतील म्हणून सांगतो. प्रभाकर राऊळांच्या शाळेचे मुख्याध्यापक होते आमचे सुशील शेजुळे. त्या शाळेमुळे मी पालघर जिल्ह्यात पहिल्यांदा आलो. स्पोर्ट्समध्ये अत्यंत चांगलं करिअर करणारी आदिवासी मुलं त्या शाळेतली आहेत. म्हणजे माझा मित्र त्या शाळेचा आता मुख्याध्यापक नाहीये ह्याचं मला वाईट नाही वाटत तितकं, ती शाळा बंद पडली याचं मला जास्त वाईट वाटतं. आणि प्रभाकर राऊळांसारखा माणूस ज्याने खिसा झाडला तरी 5-25 कोटी रुपये पडतील, हे बरोबर आहे की नाही? प्रभाकर राऊळांसारखा माणूस म्हणजे ते ठाकरे साहेबांकडे होते तेव्हाही त्यांचे खिसे भरलेले होते, त्यांनी फोटो बदलून ते पवार साहेबांकडे गेले तेव्हाही त्यांचे खिसे भरलेले होते, आता शिंदे साहेबांच्याकडे आहेत, आता तर खिसाच बदलावा लागेल अशी परिस्थिती आहे. तर माझी विनंती आहे की प्रभाकर राऊळांसारख्या माणसांची ही भाषिक नैतिक जबाबदारी आहे की राजकारणात तुम्ही प्रचंड श्रीमंत व्हा, त्याच्या काही आमच्यासारखे कफल लोक तुम्हाला काय सांगतील त्याबद्दल, काही सांगू शकणार नाही. पण तुम्ही जर 100 कोटी कमावलेत तर त्यातले 2 कोटी मराठी शाळेला देणं ही तुमची भाषिक जबाबदारी आहे. आणि या जिल्ह्यामधल्या MIDC मध्ये, या जिल्ह्यामधल्या असे 50 प्रभाकर राऊळ निघतील. जर 50 प्रभाकर राऊळ निघाले तर 50 मराठी शाळा जगणार नाहीत का? त्या जगूया. यांना उगाच मी भावाच्या दृष्टीनं अडचणीत टाकलं, पण थोडासा आगाऊपणा केल्याशिवाय बरं घडत पण नाही समाजामध्ये. आपण सगळ्यांनी ऐकलं, मी आपला मनपूर्वक आभारी आहे. भेटत राहूया. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.